कोमल, मराठी मेजवानी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला डाळीचे वडे करून दाखवणार आहे। हे चणा डाळ आहे, मी याला 2 तासापूर्वी भिजवलेले चांगले भिजलेले आहेत। आपण याला वाटून घेणार आहोत आणि त्यातमध्ये कांदा आणि कोथिंबीर, कढीपत्ता आणि लाल मिरचीचा ठेचा आहे ते आपण टाकून त्याचं मिश्रण तयार करून घेणार आहोत आणि त्यातमध्ये थोडीशी लाल मिरची पण वापरणार आहोत। हे बघा, डाळ मी अशा रीतीने वाटून घेतलेली आहे। यामध्ये मी कढीपत्ता आणि कोथिंबीर पण वाटलेली आहे। कढीपत्ता चांगला मिक्स होतं त्यामध्ये। आता कांदा टाकायचा आहे आणि मिरचीची पेस्ट सगळी टाकते मी, मिरची पावडर पण, हळद टाकूया थोडीशी, आणि मीठ टाकायचं। अशा तऱ्हेने आपण सगळं मिश्रण एकजीव करून घेणार आहोत आणि वाटताना पण आपण बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही। कांद्यामुळं आणि मिठामुळं त्याला पाणी सुटते आणि जास्त पेस्ट पण करायची नाही, अख्खे डाळी पण ठेवायच्या, त्यामुळं चव चांगली लागते, क्रिस्पी होतात जरा वडे। आता असे गोल तयार करून त्याचे चपटे आपण वडे तयार करून घेऊया। सगळे वडे एकदमच तयार करून नाही घ्यायचे, कारण ते कांद्यामुळं पाणी सुटल्याने वडे परत पसरतात आणि तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते। तेल आपलं गरम झालेलं आहे। एक एक करून आपण असं तयार करून त्यातमध्ये सोडूया वडे। हे बघा, खालची साईड पचल्यावरच आपण याला पलटी मारणार आहोत, नंतर वडे फुटू शकतात। आणि बारीक गॅसवर आपण तळून घेऊया, कारण बरोबर ते करपतील आणि आतून कच्चे राहतील। बारीक गॅसवर आपण याला तळून घेऊया। हे बघा, अशा रीतीने आपण तळून घेणार आहोत। आता मी सगळे वडे तळून घेते, मग तुम्हाला दाखवते। बघा, अशा रीतीने आपण वडे तळून घेतलेले आहेत, क्रिस्पी झाले, खायलाही छान लागतात। कोणत्याही पुदिन्याची चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता। रेसिपी कशी वाटल्यास कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।